पुढच्या अन्य एक महत्त्वाच्या बातमीकडे चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील विविध समस्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी मागील 4 दिवसांपासून आंदोलन सुरू केले। त्यांच्या उपोषणस्थळी आज MIDCचे अधिकारी, महसूल अधिकारी यांनी भेट दिली। लवकरात लवकर समस्यांवर उपाययोजना करू असं आश्वासन देण्यात आले आणि त्यांच्याशी बातचीत केली। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी MIDC परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांचं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर दिवसेंदिवस ज्या चाकणच्या समस्या वाढत आहेत त्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी विविध अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, सगळ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि या सगळ्या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे। माझ्यासोबत स्वतः ज्यांनी आंदोलन केलं ते गणेश बोत्रे आहेत। खरं तर 31 तारखेपर्यंत खड्डेमुक्त MIDC आणि त्यानंतर 10 महिन्यामध्ये जे काही सर्व रोडची कामं या ठिकाणी पूर्ण होणार आहेत अशा पद्धतीची लेखी स्वरूपाची कमिटमेंट MIDC असेल, त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील किंवा PMRDच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि आदरणीय आमच्या मार्गदर्शक जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील, त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष अधिकारी आदरणीय जिल्हाध्यक्ष आदरणीय कोरेकर साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आत्तापुरतं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत। ऍक्विजिशन हे कलेक्टरकडे असतं, प्लॉट वाटायचं काम हे आरोकडे असतं, डेव्हलपमेंट करायचं काम हे बांधकाम खात्याकडे असतं आणि हे सगळी स्वतंत्र खाती असल्यामुळं यांच्याशी एकमेकाचा समन्वय नाही आणि त्यामुळं ही सगळ्यात मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे। प्रत्येक मायक्रो प्लॅनिंग याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। पुढच्या 10 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये प्रत्येक समस्या कशी निवारण होईल, जसं ज्या पद्धतीने काही विषय जे आहे ते तात्काळ 1 महिन्यात सुटण्यासारखे आहे ते 1 महिन्यात मार्गी लावण्यात येतील। त्याचबरोबर काही जे आहे ते 3 ते 4 महिन्यात आहे ते 3 ते 4 महिन्यामध्ये सुटतील आणि जे काही मोठ्या स्वरूपाचे विषय आहे ते पुढील 1 वर्षामध्ये। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, चाकण, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।